कोरोनाने धुमाकूळ घातलेला असतानाच आता कोरोना लसीकरणानेही मोठ्या प्रमाणावर वेग पकडलेला आहे. कोट्यावधी लोकांचं लसीकरण झालेलं आहे. ग्रामीण भागामध्ये मात्र कमी प्रतिसाद मिळताना दिसतो. त्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागामध्ये अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेसही कोरोना विरुद्ध मोठ्या प्रमाणावर पोस्ट व्हायरल केल्या गेल्या. कोरोना नाहीच आहे, कोरोना होतच नाही आहे असं सांगून कोरोना हा वाढवला. खरं तर एक षडयंत्र होतं. काही फार्मास्युटिकल कंपन्यांचं, औषधी कंपन्या किंवा डॉक्टर्स, हॉस्पिटल्स यांनी ह्या सगळ्या अफवा पसरवल्या होत्या. पद्धतशीरपणे त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचल्या होत्या आणि त्याच्यानंतर लोक बेसावध राहिली, गाफील राहिली आणि कोरोना वाढला. आता कोरोनावरची जी लस आलेली आहे ही लस घेऊ नये यासाठीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत आणि त्या प्रयत्नांतूनच अनेक अफवा या पसरवल्या जातात आणि म्हणूनच ग्रामीण भागामध्ये लसीकरणाला आता अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय. खूप कमी प्रमाणावर लसीकरण होत आहे. मोठ्या प्रमाणावर जर जनजागृती झाली तरच आता हे लसीकरण होईल. आणि लसीकरण होणं का आवश्यक आहे, ही लस घेणं का गरजेचं आहे, ही लस कसं काम करते या संदर्भात आता आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. देशभरामध्ये लसीकरण अभियान अतिशय जोमाने राबवले जात आहे. मग त्या लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत आणि या शंकांचं निरसन जे आहे ते पद्मश्री राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर BC रॉय हे आणि संजय बगाई या दोघांनी अनेकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. आणि प्रश्नांची उत्तरं जर आपण नीट ऐकली तर आपल्या लक्षात येईल की ही लस पूर्णतः सुरक्षित आहे. लस कशा प्रकारे काम करते, पहिला प्रश्न होता. त्याच्यामध्ये शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करून ही लस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करते. बाहेरील एखादे प्रोटीन किंवा विषाणू किंवा बॅक्टेरिया यांच्या स्वरूपात अँटीजन शरीरात आल्यानंतर शरीर आपल्या अँटीबॉडीजच्या साठ्याने मदतीने प्रतिकार क्षमता उभारते. आता या अँटीबॉडीज संसर्गाविरोधात लढण्यासाठी सज्ज झालेल्या असतात. रोगप्रतिकारक शक्ती काही दिवस, आठवडे किंवा महिन्यांच्या कालावधीमध्ये विकसित केली जाते. म्हणजे ही लस घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हे त्रिवार सत्य आहे. पुढचं जे आहे की सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होणं का गरजेचं आहे. संपूर्ण समाजामध्ये एखाद्या आजाराविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होणे ही एक महत्वाची सुरुवात असते. सक्रिय रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली की ती समाजात आजाराचा प्रसार होणंही थांबवते. म्हणजे शरीराची जी रचनात्मक शृंखला जी आहे ती संसर्गाची शृंखला हे तोडण्याचं काम करते. यासाठी देशातील 60% ते 70% व्यक्तींनी लस घेणं हे गरजेचं आहे असं सांगितलंय. देशामध्ये 60 ते 70% लोकांनी जर एकाच वेळेस लस घेतली तर ही कोरोनाची साखळी तुटण्यास सहज मदत होईल. ही फार मोठी संख्या आहे. संपूर्ण जगभरात या लसी जितक्या वेगाने पसरतील तितक्या वेगाने या महामारीवर आपली पकड ही घट्ट होऊन जाईल. म्हणजे समजा एखादं गाव आहे, या गावातील 60 ते 70% लोकांनी जर लसी घेतल्या तर बऱ्या प्रमाणात त्याला अटकाव होऊ शकतो. आता लसीकरणाकडे जर पाठ फिरवली तर गावच्या गावं ह्या आजाराने बळी पडतील आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी जर लस घेतली तर त्याचा फायदा होईल आणि ही जी काही महामारी सुरू आहे ती संपुष्टात येईल असंही सांगितलंय. रोगप्रतिकारक शक्तीच्या या स्तरावर पोहोचत असताना आपल्याला एक महत्वाची बाब विसरून चालणार नाही की विषाणू हे आपले स्वरूप, गुणधर्म हे सतत बदलत असतात. सक्रिय राहण्यासाठी त्याच्यामध्ये ती उत्क्रांती होत राहते, ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. यामुळे विषाणू संसर्ग अधिक मोठ्या प्रमाणात वाढतो, तो अँटीबॉडीजना देखील पूर्ण उरतो. यासाठीच लसीकरण कार्यक्रम लवकरात लवकर आणि विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे. आता लस घेण्यामध्ये बऱ्याच लोकांना संकोच वाटतो आणि लसीबाबत शंका उपस्थित केल्या जातात. त्याही प्रश्नांनी उत्तर दिलेलं आहे. या लसीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे कोणतेही केस रिपोर्ट हे आतापर्यंत प्राप्त झालेले म्हणजे लस ही पूर्णतः सुरक्षित आहे, त्याच्याबद्दल कुठलीही शंका घ्यायला वाव नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या लसीमुळे अनेक अवयव कशातही समाविष्ट होतील असे काहीच घडत नाही. या लसीमुळे नपुसंकत्व येत नाही किंवा मेंदू, हृदय किंवा पाठीचा मणका यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. मोठ्या प्रमाणावर नपुसंकत्व येईल किंवा काही शरीराचे पार्ट डॅमेज होतील असं पद्धतशीर पसरवलं जात आहे. मात्र असं काही नाही असं त्यांनी सांगितलंय. या लसीचे साईड इफेक्ट्स इन्फ्लुएन्झा लसीपेक्षा सौम्य असल्याचं आढळून आलेलं आहे.
प्रभावासंदर्भात बोलायचे झाल्यास ही लस सुरक्षित आहे. या लसीचा प्रत्यक्ष प्रभाव हा विविध प्रकारच्या पर्यावरणात्मक व व्यवस्थापकीय लॉजिस्टिक कारणामुळे हा कमी होतोय. 50 ते 60% जास्त प्रभावी असलेली कोणतीही लस तिची प्रत्यक्ष कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे बजावत असल्याचं आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्या काही भ्रामक कल्पना पसरवल्या जात आहेत त्या सर्रास चुकीच्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. लस घेण्यात वाटत असलेला संकोच हा अज्ञान आणि अहंकार या मिश्रणातून तयार होतो. मोठ्या प्रमाणावर सामाजिक जागरूकता घडवून आणत हा संकोच दूर केला पाहिजे. सर्वात आधी कोट्यावधी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली आहे. हा संदेश सर्वत्र पोहोचला म्हणजे खरं तर आधी सर्वात आधी डॉक्टर्स, नर्स किंवा जे आरोग्य कर्मचारी त्यांनी ह्या लसी घेतल्या होत्या. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरणाला रांगा लागलेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये मात्र कोणीही लस घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे शहरातली लोक घेतात ती वेडी आणि आपण शहाणे असं आहे का? आणि म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करा असं सांगितलेलं आहे. या संदर्भामध्ये शास्त्रोक्त आणि योग्य माहिती ही प्रत्येकाने पसरवली पाहिजे. प्रत्येक डॉक्टरने व्हॅक्सिन अँबॅसेडर बनलं पाहिजे. योग्य जागरूकता निर्माण झाली की लसीबाबत संकोच दूर होईल, लसीमधले गैरसमज दूर होतील. लस घेण्यास संकोच करणारी व्यक्ती देशाचे आणि संपूर्ण जगाचे मोठे नुकसान करत आहे असं प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणजे ज्यांनी लस घेतली नाही तो दुसऱ्याचंही नुकसान करतोय, आपल्या देशाचं नुकसान करतोय. आणि म्हणून लस ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती सुरक्षित होत नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. त्यामुळे आपल्याला हा जागरूकता संदेश लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वोत्तम सुरक्षेसह संपूर्ण भारत रोगप्रतिकारक शक्तीसाठी हा सक्षम बनला पाहिजे. आणि तर काही लोक राहून गेली तर मात्र ही महामारी पुन्हा फैलावेल असं दिसतंय. आता पुढे भारतीय वातावरणात जेव्हा एखाद्या मनुष्याला लस दिली जाते तेव्हा त्यानंतर 15 दिवसांनी त्याच्या शरीरात बी पेशी म्हणजेच अँटीबॉडीज विकसित होण्याला सुरुवात होते. म्हणजे आपण लस घेतल्या घेतल्या सुरक्षित होत अशातला भाग नाही. तर 15 दिवसानंतर त्या अँटीबॉडीज तयार होतात आणि त्यानंतर सुरक्षा पातळीपर्यंत त्या पोहोचायला बरेच दिवस लागतात. म्हणजे कमीत कमी 2 ते 3 आठवडे अँटीबॉडीज निर्माण होत राहतात आणि मग सुरक्षा पातळीपर्यंत त्या पोहोचतात. दुसरा डोस किंवा बूस्टर डोस जो दिला जातो तो रोग प्रतिकारक शक्तीला अधिक प्रोत्साहन देतो. आता फक्त बी पेशीच नव्हे तर टी पेशी देखील निर्माण होऊ शकतात. म्हणजे दुसऱ्या डोस नंतर बी पेशीच नाही तर टी पेशीही ह्या निर्माण होऊ लागतात आणि ज्या दीर्घकालीन रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप आवश्यक आहेत आणि म्हणून दुसरा डोसही घेणं गरजेचं आहे. आजारची नैसर्गिक लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज संरक्षण 3 महिन्यापर्यंत टिकू शकतं आणि टी पेशी 8 महिन्यांपर्यंत टिकू शकतात. पण दीर्घकालीन दृष्टीने ही रोगप्रतिकारक शक्ती ही पुरेशी नाही. लसीमुळे अधिक प्रभावी, अचूक आणि दीर्घकाळापर्यंत टिकून राहील अशी रोगप्रतिकारक शक्ती या लसीमुळे मिळते. लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज कित्येक महिने अगदी वर्षभर देखील निर्माण होत राहतात. त्यामुळे लस जरी घेतलेली असली तरी संसर्ग शृंखला तोडण्यासाठी मास्क सतत वापरणं, योग्य प्रकारे सॅनिटायझेशन करणं आणि ज्या शासनाच्या नियमावली आहेत त्यानुसार वागणं हे आपल्याला गरजेचं आहे. म्हणून जरी लस जरी घेतली तरी आपण सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आणि लस ही पूर्णतः सुरक्षित आहे. आपण त्यासाठी डॉक्टरांना विचारा, आरोग्य विभागाच्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या पहा किंवा चांगल्या माणसाचा सल्ला घ्या. उगीच जे समाजद्रोही लोक आहेत ज्यांना फक्त कोरोनाचा व्यवसाय करायचा आहे, कोरोनाचा बाजार मांडायचा आहे, अशी लोक काही ज्या अफवा पसरवतात, जे मेसेज व्हायरल करतात त्यांच्यापासून सावध राहा.